हिंगोलीच्या सेनगावातील आडोळ परिसरात उन्हाळी ज्वारीची मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली आहे। त्यामुळे भाकरीसह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुद्धा सुटायला मदत झाली आहे। सिद्धेश्वर धरणात सध्या मुबलक पाणी साठा उपलब्ध असल्यामुळे शेतकरी उन्हाळी पिकं घेण्यावर जास्त भर देत आहेत। हिंगोलीमध्ये मागील 2 दिवसांपासून हळद काढणीला वेग आला। हळदीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनामध्ये यंदा मोठी घट झाल्याचं दिसतंय। हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक हळदीचं पीक घेतलं जातं। हळदीला चांगला दर मिळावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतायत। नंदुरबार जिल्ह्यात मका पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून मका उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडलाय। त्यामुळे मका पिकांवर फवारणी केली जाते, त्यामुळे मक्याला चांगला दर मिळावा अशी अपेक्षा देखील करण्यात येते। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याची विक्रमी आवक झाली आहे। बाजार समितीमध्ये 13,000 हरभऱ्यांच्या पोत्यांची आवक झाली आहे। सध्या हरभऱ्याला किमान 5,000 ते 5,700 रुपयांपर्यंतचा भाव मिळतोय। नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कलिंगडाची लागवड करण्यात आली आहे। उन्हाळ्यात कलिंगडाला मागणी असल्यानं कलिंगडाच्या उत्पादनामध्ये शेतकऱ्यांचा कल वाढलाय, तर कलिंगडाला चांगली मागणी मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। जालना तालुक्यातील कडवंची हे गाव द्राक्षाचं आगर म्हणून ओळखलं जातं। मात्र यंदा कडवंची येथे द्राक्षाच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाल्याचं बघायला मिळत आहे। द्राक्ष उत्पादन कमी झाल्यानं द्राक्षांच्या दरात मोठी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जातो। जालन्याच्या जाफराबाद तालुक्यात सर्वाधिक 13,531 हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकांची पेरणी करण्यात आली आहे। गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा हरभरा पेरणीमध्ये 20 ते 25% वाढ झाली आहे। बाजारपेठेत हरभऱ्याला 7,500 ते 6,200 रुपये प्रति क्विंटलचा चांगला दर मिळतोय। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात लाल मिरचीची आवक वाढली आहे। मिरचीला सरासरी 11,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय। गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। बारामती जिल्ह्यात दिवसेंदिवस ज्वारीला मागणी वाढते। सध्या बाजारात ज्वारीला प्रति क्विंटल 2,000 ते 3,300 रुपयांचा दर मिळतोय। ज्वारीची चांगल्या दरात विक्री होत असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। नांदेड जिल्ह्यात फेब्रुवारी अखेरीस आता टरबूज काढण्याला सुरुवात झाली आहे। त्यामुळे बाजारपेठेत अचानक मोठ्या प्रमाणात टरबूज दाखल झाल्यानं केवळ 7 ते 8 रुपये किलो एवढा कवडी मोल भाव मिळतोय। त्यामुळे टरबूज उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटामध्ये सापडलाय। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील लोणी गावासह परिसरात कोबी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला। उष्ण आणि दमट वातावरणामुळे हा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलाय। त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। मोठ्या कष्टातून उभं केलेलं पीक वाचवण्यासाठी सध्या शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे। जालन्यामध्ये रब्बी हंगामातील पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे। आधुनिक यंत्राच्या सहाय्यानं गहू, हरभरा, ज्वारीची पिकं काढणीला वेग आला। यंत्रांची मदत घेतल्यास एकरी 2 ते 3,000 रुपये दर मोजावा लागतोय। मात्र हा दर मजुरांपेक्षा कमी असल्यानं शेतकऱ्यांचं कल यंत्रांकडे जास्त आहे।